हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्स रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय का? सगळ्यांनी रिप्लाय करा चॅटबॉक्सवरती. ओके, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. मी ऑलरेडी PDF फाईल तुम्हाला ग्रुपवर पाठवलेली आहे, तर तुम्ही ती ओपन करा. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. Thank you. ओके, तर आपण आता 6वा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तुम्ही नोट्समधलं पेज नंबर 2 काढा. पेज नंबर 2चा 6वा प्रॉब्लेम आपण करणार आहोत. तर आता मी रीड करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात काय म्हटलं आहे, रीता ओड 1 लाख टू सिमरन. म्हणजे रीताला 1 लाख रुपये सिमरनला द्यायचे होते. आता सिमरनला पैसे घ्यायचे आहेत, म्हणजे ती ड्रॉवर आहे. तर ऑन 1 ऑक्टोबर 2016 रीता एक्सेप्टेड बिल ड्रॉन बाय सिमरन फॉर द अमाऊंट ॲट 3 months. म्हणजे 3 महिन्याचं बिल तिने एक्सेप्ट केलं. सिमरन गॉट द बिल डिस्काउंटेड फॉर 99,000. म्हणजे 99,000ला ते बिल 3 ऑक्टोबरला डिस्काउंट केलं. नंतर बिफोर द ड्यू डेट रीता अप्रोच सिमरन फॉर रिन्युअल ऑफ द बिल. म्हणजे ही बिल कॅन्सल झालेलं आहे. सिमरन ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट 50,000 बी पेड इमिजिएटली. म्हणजे 50,000 ताबडतोब भरायचे आणि बी पेड इमिजिएटली विथ इंटरेस्ट. म्हणजे इंटरेस्ट सकट भरायचे आणि बाकीच्या अमाऊंटवरती 12% 3 महिन्यासाठी आणि बाकीच्या अमाऊंटसाठी नवीन बिल आपण एक्सेप्ट करणार.
दीज अरेंजमेंट वेअर कॅरीड आउट, बट आफ्टरवर्ड्स रीता बिकेम इन्सॉल्वंट. नंतर ती इन्सॉल्वंट झाली आणि 40% तिच्या इस्टेटकडनं मिळाले. आपल्याला 40% मिळाले. 5 जर्नल एंट्रीज विदाउट नरेशन इन द बुक्स ऑफ सिमरन. म्हणजे सिमरन ड्रॉवर आहे, ड्रॉवरच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया हा प्रॉब्लेम. तर इथे ड्रॉवरच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. पहिल्यांदा हेडिंग टाकू. हा 6वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे ड्रॉवरचं जे नाव आहे ते सिमरन आहे. तर इन द बुक्स ऑफ सिमरन सेलर क्रेडिटर ड्रॉवर आहे. तर आपण एंट्री तिकडे स्टार्ट करूया. आता पहिली जी एंट्री आहे ती 1 ऑक्टोबर 2016ची आहे. 1 लाखाचं बिल आपल्याला रीटाकडनं मिळालं. हम्म, 2016 ऑक्टोबर 1ला आपल्याला बिल रीटाकडनं 1 लाख रुपयाचं मिळालं. तर 2016 ऑक्टोबर 1 बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रीताज अकाउंट बिंग रिसिव्ड बिल फ्रॉम रीता ड्युली एक्सेप्टेड 1 लाख. तर पहिली एंट्री कुठली? बिल मिळण्याची रीताकडनं एक्सेप्ट केलेलं. आलं लक्षात? आता याच्या पुढे काय झालं आहे? याच्या पुढे तिने ते बिल डिस्काउंट केलं ऑक्टोबर 3ला. तर ऑक्टोबर 3ला आपली डिस्काउंटची एंट्री येईल. ऑक्टोबर 3ला डिस्काउंटची एंट्री येईल. बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. तर त्याची एंट्री काय? बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. नरेशन बिंग डिस्काउंटेड द बिल. बिंग डिस्काउंटेड द बिल. ओके, तर या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना नीट कळल्या का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? या एंट्रीज सगळ्यांना व्यवस्थित कळल्या का? ओके, आता पुढे काय झालं आहे? बिल रिन्यू केलं आहे. म्हणजे इथे आपल्याला कॅन्सलेशनची एंट्री करावी लागेल. बिल रिन्यू केलं आहे म्हणजे कुठली एंट्री करायची? कॅन्सलेशनची. आता हिचा जो पिरियड होता या बिलचा तो होता 3 महिन्याचा आणि 3 महिन्याने आपण रिन्यू केलेलं आहे. तर 3 महिने ऑक्टोबर 3पासून मोजायचे. तर आता ॲक्च्युली ऑक्टोबर 1पासून, कारण ऑक्टोबर 3 डिस्काउंटची तारीख आहे, ऑक्टोबर 1 ही बिलची तारीख आहे. तर ऑक्टोबर 1पासून 3 महिने मोजायचे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. 1 जानेवारी नॉमिनल ड्यू डेट आहे. 1 जानेवारी नॉमिनल ड्यू डेट आहे आणि त्याच्यात 3 दिवस ॲड केले की 4 जानेवारी लिगल ड्यू डेट. तर 4 जानेवारीला हे बिल कॅन्सल करायची एंट्री आपल्याला करावी लागणार. तर कॅन्सल करण्याची एंट्री. आता इथे इयर बदललं आहे आपलं. 2016 होतं, जानेवारीला 2017 होणार. जानेवारी 2017 आणि तारीख होणार जानेवारी 4, कारण 3 महिने ॲड केले. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. 1 जानेवारी ही नॉमिनल ड्यू डेट आहे आणि 3 दिवस ॲड करून 4 जानेवारी त्याची लिगल ड्यू डेट आहे. आता याची एंट्री कशी करणार? डिसऑनरची. रीताज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे रीताचं बिल आता बँकेकडे. तर एंट्री येणार रीताज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नरेशन काय लिहायचं? बिंग रीता कॅन्सल हर ओन एक्सेप्टन्स. बिंग रीता कॅन्सल हर ओन एक्सेप्टन्स. आता बघा, पहिली एंट्री बिल मिळाल्याची, दुसरी एंट्री डिस्काउंटची, तिसरी एंट्री बिल कॅन्सल झाल्याची. आता याच्या पुढे काय होतं? याच्या पुढे आपण इंटरेस्ट चार्ज करतोय. आपण काय करतोय?
इंटरेस्ट चार्ज करतो आहे. तर आता इंटरेस्ट कसं चार्ज करतो आहे आपण, 50,000वरती 12%. आपल्याला 1,00,000पैकी 50,000 रुपये मिळणार आहेत, 1,00,000 रुपयेकी 50,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे उरलेल्या 50,000वरती 12% 3 महिन्यासाठी, उरलेल्या 50,000वरती 12% 3 महिन्यासाठी इंटरेस्ट चार्ज करावं लागेल. तर पुढची एंट्री जी आहे सेम, डेट सेम राहील त्याची. पुढची एंट्री रीताज अकाउंट डेबिट, उरलेल्या 50,000वरती 12% 3 महिन्यासाठी 1500 येतात टू इंटरेस्ट. आता इथे इंटरेस्ट काय, इन्कम आहे. इंटरेस्ट काय, इन्कम आहे, त्याला आपण क्रेडिट देणार. एंट्री काय येणार, रीताज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट आणि अमाऊंट किती येणार, 1500. ओके. तर या 2 एंट्र्या कळल्या का सगळ्यांना, म्हणजे कॅन्सलची आणि इंटरेस्ट चार्ज करण्याची. या 2 एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. आता नीट लक्ष द्या. आता मी तुम्हाला सांगितलं की डिसऑनर झाल्यानंतर काय येतं, इंटरेस्ट कॅश आणि न्यू बिल, इंटरेस्ट कॅश आणि न्यू बिल असा सिक्वेन्स आहे. आता इंटरेस्टची एंट्री आपण केली. आता पुढची जी एंट्री आपल्याला करायची आहे ती कॅशची एंट्री करायची, म्हणजे कॅश रिसिव्डची एंट्री आपल्याला करायची. तर आता कॅश रिसिव्डची एंट्री काय येते, कॅश कम्स इन, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट आणि रीता इज द गिवर. रीता कोण आहे, गिवर आहे. तर कॅश बँक अकाउंट डेबिट टू रीताज अकाउंट ही एंट्री आपल्याला करावी लागेल. बिंग रिसिव्ड कॅश फ्रॉम सीता, तिथे कॅश बँक अकाउंट डेबिट टू रीताज अकाउंट अशी एंट्री आपल्याला करावी लागेल. तर आता इंटरेस्ट जे आहे ते कॅश सकट दिलं आहे, म्हणजे 50,000मध्ये हे 1,500 ॲड करायचे. 50,000मध्ये 1,500 ॲड करायचे. कॅश बँक अकाउंट डेबिट टू रीताज अकाउंट आणि नरेशन काय, बिंग रिसिव्ड कॅश फ्रॉम रीता, बिंग रिसिव्ड कॅश फ्रॉम रीता. आता नीट लक्ष द्या, उरलेले जे 50,000 आहेत ते बिलच्या स्वरूपामध्ये मिळाले. उरलेले पैसे कशाच्या स्वरूपामध्ये मिळाले, बिलच्या स्वरूपामध्ये मिळाले. म्हणजे बिल्स रिसिवेबलची एंट्री करायची 50,000ची, डेट सेम येणार. पुढची एंट्री जी येणार, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रीताज अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रीताज अकाउंट आणि त्याची अमाऊंट आहे 50,000. नरेशन, बिंग रिसिव्ड बिल फ्रॉम रीता ड्युली एक्सेप्टेड, बिंग रिसिव्ड बिल फ्रॉम रीता ड्युली एक्सेप्टेड. तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. या 2 एंट्र्या कळल्या का, कॅश रिसिव्डची आणि बिल रिसिव्डची, या दोन्ही एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? आता नीट लक्ष द्या. पुढे प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे की हे बिल जे होतं आपलं, ते बिलची ड्यू डेट येण्याच्या अगोदरच रीता इन्सॉल्वंट झाली. रीता काय झाली, इन्सॉल्वंट झाली. तर आपण काय करतो, इन्सॉल्वंटची एंट्री डायरेक्टली पास करत नाही. इन्सॉल्वंटची एंट्री पास करण्याच्या अगोदर आपण डिसऑनरची एंट्री पहिली करतो. डिसऑनरची एंट्री झाल्यानंतर मग इन्सॉल्वंटची करतो. तर आता आपण काय करूया, डिसऑनरची एंट्री करूया. तर इकडे हे बिल आपल्याकडेच आहे, बिल्स रिसिवेबल टू रीता ही एंट्री होती. आता डिसऑनरची एंट्री, आता नेमकी डेट आपल्याला माहीत नाही आहे. नेमकी डेट माहीत नाही आहे म्हणजे जेवढा पिरियड दिला असेल तेवढाच काउंट करायचा. जानेवारी 4चं बिल आहे आपलं, जानेवारी 4चं बिल आहे. तर जानेवारी 4च्या नंतर आपल्याला पुढे 3 महिने कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे जानेवारी 4 नंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. तर एप्रिल 4 त्याची नॉमिनल ड्यू डेट आहे. एप्रिल 4 त्याची नॉमिनल ड्यू डेट आहे. त्याच्यात 3 दिवस ॲड करायचे. एप्रिल 7 लिगल ड्यू डेट आहे. एप्रिल 7 काय, लिगल ड्यू डेट. तर एप्रिल 7ला पहिली एंट्री जी आपण करणार ती बिल डिसऑनरची. एप्रिल 7ला पहिली एंट्री कुठली करणार, बिल डिसऑनर झाल्याची. म्हणजे बिल मिळाल्याची जी एंट्री आहे ती आपण उलटी करायची. बिल मिळाल्याची एंट्री आपण काय करायची, उलटी एंट्री करायची. म्हणजे ही एंट्री काय, बिल्स रिसिवेबल टू रीता आहे. ही एंट्री काय, बिल्स रिसिवेबल टू रीता. आता ही एंट्री उलटी करायची, रीताज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, रीताज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. नरेशन काय लिहायचं, बिंग रीता डिसऑनर्ड हर ओन एक्सेप्टन्स, बिंग रीता डिसऑनर्ड हर ओन एक्सेप्टन्स, म्हणजे तिने तिचा एक्सेप्टन्स डिसऑनर केला. आता नीट लक्ष द्या, ही एंट्री झाल्यानंतर आपल्याला इन्सॉल्वन्सीची एंट्री करायची आहे. ही एंट्री झाल्यानंतर आपल्याला इन्सॉल्वन्सीची एंट्री करायची आहे. आता 50,000 रुपये तिच्याकडनं येणं होतं.
50,000 रुपये तिच्याकडनं येणं होतं. आता त्या 50,000 आपल्याला 40% मिळाले. 50,000चे किती टक्के मिळाले? 40% मिळाले. तर 50,000चे 40% म्हणजे 20,000 मिळाले. 30,000चं नुकसान झालं. 30,000 ती काय भरू शकली नाही. म्हणजे आपण एंट्री काय करतो, जे पैसे मिळाले ते कॅश अकाउंट डेबिट, म्हणजे 20,000 रुपये आपल्याला मिळाले, कॅश अकाउंट डेबिट 20,000. जे नाही मिळाले ते आपला लॉस आहे, ते आपलं नुकसान आहे. मग त्या नुकसानासाठी बॅकडेट्स अकाउंटला डेबिट देतो. कशाला डेबिट देतो? बॅकडेट्स अकाउंट. तर कॅश अकाउंट डेबिट 20,000, 50 पैकी 20 मिळाले म्हणजे 30 नाही मिळाले. ओके, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, 50,000 आपल्याला येणं होतं, त्याच्यापैकी 40% 20,000 मिळाले, 30,000 नाही मिळाले. तर एंट्री आपण काय करतो, कॅश अकाउंट डेबिट मिळालेले पैसे 20,000, नंतर बॅड डेट्स अकाउंट जे नाही मिळाले ते 30,000 आपलं नुकसान झालं, तर बॅड डेट्स अकाउंटला आपण डेबिट करतो. आणि गिवर कोण आहे? रीटा. रीटाला आपण काय केलं? क्रेडिट दिलं. तो रीटा पूर्ण 50,000. नरेशन काय? Being Rita became insolvent and 40% was recovered from her. 40% was recovered from her. म्हणजे 50,000 पैकी 40% 20,000 मिळाले, 30,000 आपलं नुकसान आहे. नुकसानासाठी बॅड डेट्सला डेबिट दिलं. आणि गिवर कोण आहे? रीटा आहे. गिवर कोण आहे? रीटा. तर रीटाला आपण काय केलं? क्रेडिट दिलं. कॅश अकाउंट डेबिट किती केलं? 50,000चे 40% 20,000. बॅड डेट्स अकाउंट डेबिट किती? आपलं जे नुकसान झालं 50 पैकी 20 मिळाले, 30 नाही मिळाले, तर त्याला बॅड डेट्स अकाउंटला डेबिट दिलं. आणि गिवर कोण आहे? रीटा. रीटाला 50,000ला क्रेडिट दिलं. आणि नरेशन बिंग रीटा बिकेम इन्सॉल्वंट अँड 40% वॉज रिकवर्ड फ्रॉम हर. ओके, तर सगळ्यांना ही एंट्री, या 2 एंट्रीज व्यवस्थित कळल्या. पहिली डिसऑनरची आणि नंतर इन्सॉल्वन्सी. तर या 2 एंट्री सगळ्यांना व्यवस्थित कळल्या का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. सगळ्यांना दोन्ही एंट्री कळल्या का? ओके, आता हे बिल्स ऑफ एक्सचेंजचं आपलं संपलं. आता आपल्याला नवीन सुरू करायचं आहे अकॉमोडेशन बिल. आता अकॉमोडेशन बिलचा अर्थ काय असतं की एकमेकांना मदत करण्यासाठी ही बिलं बनवली जातात. म्हणजे आता 2 फ्रेंड्स आहेत, दोघांना पैशाची गरज आहे, तर तिकडे कॉन्सेप्ट कसा असतो, एक माणूस दुसऱ्यावर बिल ड्रॉ करतो की मला 1 लाख रुपयाची गरज आहे. आता तो माणूस बिल एक्सेप्ट करतो आणि त्या माणसाला परत देतो. आता परत दिल्यानंतर ते जे बिल आहे ते आपण डिस्काउंट करतो. म्हणजे आता समजा 1 लाखाचं बिल आहे, समजा 2,000 डिस्काउंट गेला तर आपल्याला 98,000 रुपये मिळतात. तर 98,000पैकी 49,000 दुसऱ्याला द्यायचे. 1 लाखाचं बिल दुसऱ्या माणसाने एक्सेप्ट केलं, नंतर आपण बँकेत ते गिरवी ठेवून आपण 98,000 रुपये आपल्याला मिळाले. तर 98,000पैकी 49,000 त्याला दिले, 49,000 आपण आपल्याकडे ठेवले. आता पुढे काय होतं की बिलचं पेमेंट तो माणूस करणार आहे. आता ऑलरेडी 49,000 त्याला आपण दिलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला ड्यू डेट येते ना त्यावेळेला उरलेले पैसे पण देऊन टाकायचे. म्हणजे आधी 50,000 रुपये त्याला दिले होते. आधी किती दिले होते? 50,000 रुपये त्याला दिले होते. आणि ड्यू डेटच्या अगोदर आपल्याला उरलेले 50,000 रुपये त्याला द्यायचे आणि तो काय करणार? ते बिल क्लिअर करणार. तर असा कॉन्सेप्ट असतो. तो आता डिटेलमध्ये आपण बघूया. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. हा जो प्रॉब्लेम आहे, आता तुम्ही काय करा, 7वा प्रॉब्लेम तुमच्या नोट्सचा जो आहे याच्यानंतरचा 7वा प्रॉब्लेम पेज नंबर 2 वरचा तो तुम्ही काढा. 7वा प्रॉब्लेम काढा पेज नंबर 2 वरचा. आता मी हा प्रॉब्लेम वाचतो. तर या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, फॉर द म्युच्युअल अकॉमोडेशन ऑफ एक्स अँड वाय. म्हणजे इकडे 2 फ्रेंड्स आहेत, मित्र आहेत, एक्स आणि वाय. त्यांना मदत करण्यासाठी एक्स ड्यू अ 4 months बिल फॉर ₹5,000. म्हणजे एक्सनी वायवरती 4,000चं बिल ड्रॉ केलं. एक्सनी वायवरती 4,000चं बिल ड्रॉ केलं. वाय रिटर्न द बिल आफ्टर एक्सेप्टन्स ऑफ द सेम डेट. म्हणजे ते एक्सेप्ट करून वायनी परत केलं. नंतर एक्स डिस्काउंट्स द बिल. एक्सनी काय केलं? ते बिल डिस्काउंट केलं 6% पर ॲनमला.
आणि 50% पैसे त्यांनी वायला दिले. 50% पैसे त्यांनी काय केलं, वायला दिले. जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं होतं, 1,00,000चं बिल 2,000 डिस्काउंट करून 98,000 मिळाले. 98,000पैकी 49,000 त्यांनी त्याला दिले. नंतर पुढे काय म्हटलं आहे, ऑन द ड्यू डेट एक्स इज अनेबल टू सेंड द अमाऊंट. म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी एक्सला उरलेले अमाऊंट पाठवायला काय जमत नाही आहे. अँड देअर फॉर वाय ड्रॉज अ बिल. म्हणून त्याच्यासाठी काय केलं, वाय पण तेच करतो. वाय काय करतो, एक्सवर बिल ड्रॉ करतो 7,000चं. नंतर तो डिस्काउंट करतो, 6,600ला डिस्काउंट करतो आणि 1,300 रुपये तो त्याला पाठवतो. नंतर पुढे काय म्हटलं आहे, बिफोर द ड्यू डेट ऑफ बिल एक्स बिकम इन्स्टॉलमेंट. एक्स बिचाराला उरलेले पैसे द्यायला जमले नाहीत आणि 25 पैसे इन अ रुपी रिसिव्ड फ्रॉम द इस्टेट. त्याच्या इस्टेटकडनं 25% आपल्याला मिळाले. ठीक आहे. रेकॉर्ड जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एक्स. आपल्याला एक्सच्या बुक्समध्ये एंट्रीज करायच्या. पण हा पहिला प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, तुम्हाला समजण्यासाठी आपण एक्सच्या बुक्समध्ये पण एंट्रीज करणार आणि वायच्या बुक्समध्ये पण एंट्रीज करणार. सगळ्यांनी नीट समजून घ्या या टाईपचे प्रॉब्लेम, कारण हे तुम्हाला 12वीला नव्हते. तर सगळ्यांनी नीट समजून घ्या मी कसा सॉल्व करतोय. प्रत्येक स्टेप आणि स्टेप सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. तर मी आता स्क्रीन तर आहेत ऑलरेडी. ओके, तर मी स्टार्ट करतो. तर आता इथे तुम्ही माझ्याबरोबर सायमल्टेनियसली सॉल्व पण करा. एक नोटबुक घ्या आणि डबल पेज घ्या. नोटबुक डबल पेज घेऊन एका पेजवरती तुम्ही ड्रॉवरचं बनवा, एका पेजवरती ड्रॉवीचं बनवा, एका पेजवरती ड्रॉवरचं आणि एका पेजवरती ड्रॉवीचं. आता बघा मी तुम्हाला स्टार्ट करतो. पहिल्यांदी जो आहे आपण एक्स घेऊया. इन द बुक्स ऑफ एक्स. एक्स कोण आहे, म्हणजे पहिला जो आहे त्याला आपण सेलर, क्रेडिटर, ड्रॉवर मानायचा. दुसरा ॲक्च्युली हे दोन कोणीच नाही आहेत, पण आपण लिहिण्याची पद्धत आहे. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. इन द बुक्स ऑफ एक्स आणि इन द बुक्स ऑफ वाय. तर एक्समध्ये जर्नल एंट्रीज करायच्या, त्याला साधारण एक पेज द्या आणि नंतर वायच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्री करायच्या. एक्स आणि वायच्या बुक्समध्ये सायमल्टेनियसली आपण एंट्री करूया. हा एक्स आणि हा वाय. ओके, तर पहिली एंट्री जी येणार, आता याच्या डेट सांगितलं ना त्यांनी. पहिली एंट्री 2016 एप्रिल 1ला बिलची एंट्री आहे. एप्रिल 1 या दिवशी आपल्याला बिल मिळालं वाय कडनं, त्याची एंट्री घेणार. तर इकडे 4,000चं बिलाची एंट्री आली. बिल्स रिसिव्ह नॉर्मल एंट्री आपली जी आपण बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये करतो तीच आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू वायज अकाउंट बिंग रिसिव्ड बिल फ्रॉम वाय ड्युली एक्सेप्टेड. तर आपल्याला इकडे बिल मिळालं वायकडनं. आता ड्रॉवीच्या बुक्समध्ये पण आपल्याला एंट्री करायची आहे. ड्रॉवीच्या बुक्समध्ये बिल्स पेबलची एंट्री करायची सेम डेटला 2016 एप्रिल 1. मेजॉरिटी हा जो टॉपिक आहे ना 90% याच्यासारखाच आहे, बिल्स ऑफ एक्सचेंज सारखाच आहे, थोडासा वेगळा आहे. आता इथे बिल्स रिसिवेबलची एंट्री केली, आता इथे बिल्स पेबलची एंट्री करायची. तर इकडे बिल्स पेबलची एंट्री केली. एक्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल बिंग एक्सेप्टेड बिल ड्रॉन बाय एक्स 4,000. तर या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? तिकडे बिल्स रिसिवेबलची एंट्री, इकडे बिल्स पेबलची एंट्री.
या दोन्ही एंट्री सगळ्यांना कळल्या का? सगळ्यांनी पटापट रिस्पॉन्स द्या. ओके, आता बघा हे पहिलं बिल आपण मिळालं आपल्याला. आता पुढची एंट्री जी आहे ते बिल डिस्काउंट केलेलं आहे. पुढची एंट्री काय? हे बिल पहिला जो ड्रॉवर आहे त्यांनी डिस्काउंट केलेला आहे. आता पुढची एंट्री बिल डिस्काउंट करण्याची. हे बघ, तर आता 4,000वरती 6% 4 महिन्यासाठी, 4,000वरती 6% 4 महिन्यासाठी 80 होतात. म्हणजे 4,000तनं 80 गेले, इथे किती राहिले? 3,920 राहिले. ओके, तर ही डिस्काउंटची एंट्री. आणि इकडे डिस्काउंटची एंट्री येणार नाही. इथे काय लिहायचं? नो एंट्री लिहायचं. इथे नो एंट्री लिहायचं. तर ही डिस्काउंटची एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. डिस्काउंटची एंट्री सगळ्यांना कळली का? हॅलो, डिस्काउंटची एंट्री सगळ्यांना कळली का? ओके, आता पुढे बघा. पुढची एंट्री ही अकॉमोडेशन बिलची आहे. आता नीट लक्ष द्या. हा जो एक्स आहे हा अर्धे पैसे वायला देतो. म्हणजे ही एंट्री उलटी करायची आणि अमाऊंट अर्ध्या करायच्या. 3,920, 80 आणि 4,000 आहेत ना, या अमाऊंट अर्ध्या करायच्या आणि एंट्री उलटी करायची. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता ही एंट्री बघा. आपण काय केलं? वायला अर्धे पैसे दिले. म्हणजे वायज अकाउंट डेबिट 4,000चे अर्धे झाले 2,000. 4चे अर्धे किती झाले? 2,000. टू कॅश अकाउंट 3,920चे अर्धे 1960. 3,920चे अर्धे 1960. 80चे अर्धे 40. म्हणजे वायज अकाउंट डेबिट 2,000. टू कॅश अकाउंट 1960 आणि डिस्काउंट 40. being remitted half of the proceeds to Y. आता तिकडे कॅश रिसिव्हची एंट्री आली. इथे त्यांनी कॅश पे केली. इथे कॅश तो रिसिव्ह करायची एंट्री करणार. एप्रिल 1ला. त्याला कॅश मिळाली आहे. कॅश बँक अकाउंट 1960. डिस्काउंट म्हणजे जी डिस्काउंटची एंट्री आहे तीच फक्त बिल्स रिसिव्हलला लिहायचं. टू पार्टी लिहायचं. म्हणजे एक्सकडनं मिळाली आहे. एक्स अकाउंट डेबिट 1960. डिस्काउंट अकाउंट डेबिट 40. टू एक्स अकाउंट 2,000. सगळ्यांना ही एंट्री लक्षात आली का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. ही महत्त्वाची एंट्री आहे. सगळ्यांना या दोन्ही एंट्र्या कळल्या का? चॅटबॉक्सवर लिहा. ओके, आता नीट लक्ष द्या. आता पुढे काय झालं आहे की ड्यू डेटच्या दिवशी हा त्याला उरलेले पैसे देऊ शकला नाही. म्हणून आता काय झालं? हे बिल डिसऑनर झालं. आता ॲक्च्युली या बिलाचं कसं आहे की ह्या बिलाचं यावेळेला डिसऑनर नाही झालेलं आहे. कारण दुसरा जो पार्टनर आहे, दुसरा जो माणूस आहे हा वाय, ह्याने या बिलाचं पेमेंट केलं. याने आजचं बिलाचं पेमेंट केलं. म्हणजे 4,000 एक्सेप्ट करून त्याला 2,000 मिळाले. 4,000 एक्सेप्ट करून 2,000 मिळाले. पण उरलेले 2,000 त्याला मिळाले नाहीत. म्हणजे ते स्वतःचे 2,000 टाकले. म्हणजे इथे काय होणार? हे बिल ऑनरची एंट्री ड्रॉवीच्या बुक्समध्ये येणार. हे बिल ऑनरची एंट्री ड्रॉवीच्या बुक्समध्ये येणार.
ड्रॉवरचा ऑनरशी काही संबंध नाही आहे, कारण ते बँककडे बिल आहे. तर इकडे जी एंट्री करायची ती ड्रॉवीच्या बुक्समध्ये ऑनरची एंट्री करायची. ड्रॉवीच्या बुक्समध्ये एंट्री करायची. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक 4000 बिंग ऑनर्ड आवर ओन एक्सेप्टन्स. आणि इकडे नो एंट्री आहे. इथे आपण बिल ऑनर केलं आणि तिकडे इथे नो एंट्री येणार. ड्रॉवरच्या बुक्समध्ये नो एंट्री येणार. तर या दोन्ही एंट्री कळल्या का? ड्रॉवीने ऑनर केलं आणि ड्रॉवरच्या बुक्समध्ये नो एंट्री. या दोन्ही एंट्र्या कळल्या का सगळ्यांना? ओके. आता याच्या पुढे काय झालं आहे? याच्या पुढे दुसरा जो ड्रॉवी आहे त्यांनी बिल त्याच्यावरती ड्रॉ केलं. ड्रॉवीनी बिल ड्रॉवरवरती ड्रॉ केलं 7000. त्याच दिवशी वाय एक्सवर बिल ड्रॉ करतो. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू एक्स अकाउंट बिग रिसिव्ड bill from X duly accepted. इथे बिल वायच्या बुक्समध्ये बिल मिळाल्याची एंट्री आणि एक्सच्या बुक्समध्ये बिल एक्सेप्ट करण्याची एंट्री. डेट सेम येईल. बिल एक्सेप्ट करण्याची एंट्री. तर बिल एक्सेप्ट करण्याची एंट्री. वायच्या बुक्समध्ये बिल रिसीव्ह करण्याची एंट्री आणि एक्सच्या बुक्समध्ये बिल एक्सेप्ट करण्याची एंट्री. वायज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. या दोन्ही एंट्र्या कळल्या का? वायला बिल मिळालं, एक्सनी ते एक्सेप्ट केलं. या दोन्ही एंट्र्या कळल्या का सगळ्यांना? तर या दोन्ही एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एंट्र्या कळल्या का? दोन्ही रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. आणि मला रिप्लाय येऊन जाऊ दे, कारण नवीन टॉपिक आहे, नवीन कन्सेप्ट आहे, तर मला कळायला पाहिजे तुम्हाला कळतं आहे की नाही. मला ॲन्सर्स यायला पाहिजे तुमच्याकडून. आता नीट लक्ष द्या. आता दुसरा जो आहे, दुसरा काय करतो आहे? हे बिल डिसऑनर करतो आहे. डिस्काउंट करतो आहे. दुसरा माणूस ते बिल काय करतो? डिस्काउंट करतो. आता डिस्काउंट कितीला केला आहे त्यांनी? 6600ला डिस्काउंट केला.
ही एंट्री सेम डेटला डिस्काउंट केला आहे. बँक अकाउंट डेबिट ड्रॉवीच्या बुक्समध्ये बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हेबल. म्हणजे हे जे नवीन बिल आहे त्याच्यावरती तर डायरेक्ट अमाऊंट दिलेलीच आहे. ॲक्च्युली हे डिस्काउंट वगैरे तर कॅल्क्युलेशनची गरज नाही. तर इकडे 7,000 पैकी 400 डिस्काउंट आहे आणि 6,600 मिळाले. हे त्यांनी अमाऊंट दिलेलीच आहे. डिस्काउंटेड ॲट 6,600. तर ही ड्रॉवीच्या बुक्समध्ये येणार, ड्रॉवरच्या बुक्समध्ये येणार नाही. बँक अकाउंट डेबिट 6,600, डिस्काउंट अकाउंट डेबिट 400, टू बिल्स रिसिवेबल 7,000. सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता बघा पुढे काय झालं आहे. पुढे तो त्याला 2,220 रुपये देतो. 2,220. तर 2,220ची एक मिनिट, सॉरी 6,600 त्याला मिळाले आणि 1,300 रुपये तो त्याला देतो. आता इथे 1,300च्या जवळची राऊंड फिगर पकडायची, म्हणजे 500च्या पटीत असते. 1,300च्या जवळची राऊंड फिगर आहे 1,500. तर आपण 1,500 पकडूया, म्हणजे 200 रुपये डिस्काउंट. टोटल किती? 6,600 पैकी तो 1,300 देतो आणि राऊंड फिगर जर डिस्काउंट सकट पकडली तर ती 1,500 मानायची. म्हणजे 1,500 रुपये जो दुसरा वाय आहे तो एक्सला देतो. 1,500 रुपये दुसरा वाय एक्सला देतो 300 रुपयाला. म्हणजे त्याच तारखेला आपण काय करायचे? 1,500 रुपये आपण एक्सला देऊन टाकायचे. एक्स अकाउंट डेबिट 1,500. ओके. तर 1,500 रुपये टोटल होतात. त्यांनी क्वेश्चनमध्ये 1,300 म्हटलं आहे. तर त्याच्या जवळची राऊंड फिगर बघायची. तर एक्स अकाउंट डेबिट 1,500, टू कॅश अँड बँक 1,300, टू ऐश्वर्या. तर इकडे डिस्काउंट जो होणार तो 200 होणार. म्हणजे 1,500 रुपये राऊंड फिगर पकडली, 1,300 रुपये दिले आणि 200 रुपयाचा डिस्काउंट. तर ही काय? बिंग रेमिटेड टू एक्स. हे पैसे आपण एक्सला दिले. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. पैसे देण्याची एंट्री सगळ्यांना कळली का? ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता हीच एंट्री आपल्याला वरच्या एक्सच्या बुक्समध्ये आपल्याला करायची, कारण त्याला पैसे मिळाले ना, त्यांनी दिले आणि एक्सला मिळाले. तर एक्सला पैसे मिळाले वायकडनं, ती एंट्री आपण करून टाकू. ऑगस्ट 4ला एक्सला पैसे मिळाले. कॅश अकाउंट डेबिट 1,300, डिस्काउंट अकाउंट डेबिट 200, टू वायज अकाउंट 1,500. तर ही एंट्री कळली का सगळ्यांना? वरचीच खालचीच एंट्री फक्त उलटी केली. सगळ्यांना एंट्री कळली का? ओके. त्याच्यानंतर आता पुढे काय झालं? आता पुढे हे बिल ऑनर करायच्या अगोदर एक्स होता तो इन्सॉल्वंट झाला. एक्स काय झाला? इन्सॉल्वंट झाला. आता नीट लक्ष द्या. इन्सॉल्वंट झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला डिसऑनरची एंट्री करावी लागते. पहिल्यांदा कुठली एंट्री करावी लागते? डिसऑनरची एंट्री करावी लागते.
आता ते कधी डिसऑनर झालाय डेट वगैरे दिली नाही आहे. तर पहिलं ड्रॉवरच्या बुक्समध्ये बिल्स पेबल डिसऑनरची एंट्री येईल. ड्रॉवरच्या बुक्समध्ये बिल्स पेबल डिसऑनरची एंट्री. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू वायज अकाउंट 7,000. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू वायज अकाउंट 7,000. आणि खालच्या जो आहे त्याच्यात बिल्स रिसिवेबल डिसऑनरची एंट्री येणार. तर खालचा जो आहे त्याच्यात डिसऑनरची एंट्री. एक्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, कारण ते बिल बँकेकडे ना, एक्सचं बिल बँकेकडे. तर एक्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बिंग एक्स डिसऑनर्ड हिज ऑन एक्सेप्टन्स. तर ह्या दोन एंट्र्या कळल्या का? वरती एंट्री ड्रॉवीची होती, ही ड्रॉवरची एंट्री. या दोन्ही एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? रिप्लाय करा. दोन्ही एंट्र्या कळल्या का? सगळ्यांनी रिप्लाय करा. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे काय? आता एक्सकडनं आपल्याला किती येणं होतं. एक्स आता इन्स्टॉलमेंट झाला आहे, त्याचे आता आपल्याला किती पैसे मिळणार आहेत? एक्स इन्स्टॉलमेंट झाला आहे आणि त्याचे आता त्याचे 25% मिळालेले आहेत आपल्याला. तर एक्सकडनं पहिलं किती पैसे यायचे बाकी होते ते आपल्याला काढायला लागतील. एक्सकडनं किती पैसे यायचे होते ते बाकी काढायला लागतील. आता तुम्ही काय करा, याच्या बुक्समध्ये पहिला जो एक्स आहे त्याच्या बुक्समध्ये साधारण 7 ओळी सोडा आणि कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. तर इकडे हे कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे. तर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं? अमाऊंट पेएबल टू वाय म्हणजे एक्सला वायला पैसे द्यायचे. एक्सला कोणाला पैसे द्यायचे? वायला. तर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं? अमाऊंट पेड बाय वाय म्हणजे पहिलं अमाऊंट किती वायने पे केली, अमाऊंट किती वायने पे केली आणि किती एक्सला पे केली. आता नीट लक्ष द्या. पहिलं जे बिल होतं ते कितीचं होतं? पहिलं बिल 4,000चं होतं आणि ते 4,000चं बिल याने ऑनर केलं. पहिलं 4,000चं बिल वायने ऑनर केलं म्हणजे वायने त्याचे पैसे भरले. शिवाय आता त्याच्या पुढे काय, 1,500 रुपये वायनी एक्सला दिले. 1,500 रुपये वायनी एक्सला दिले. तर पहिली गोष्ट 4,000चे बिल ऑनर केलं, 4,000चं बिल ऑनर केलं आणि 1,500 रुपये यांनी वायनी एक्सला दिलं. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आहे? अमाऊंट पेड बाय एक्स म्हणजे अमाऊंट किती पे केले ते मायनस करायचं. तर 4,000पैकी 2,000 त्यांनी पे केले. त्याला पहिलं बिल जे 4,000 होतं त्याचे अर्धे 2,000 एक्सनी वायला पे केले, ते मायनस करायला लागतील ना. म्हणजे 4,000चे पैसे पे केलेत पण 2,000 ऑलरेडी आपल्याला दुसऱ्याकडनं मिळालेले आहेत. वायनी 4,000 पे केले पण 2,000 एक्सकडनं ऑलरेडी मिळालेले आहेत म्हणजे ते 2,000च बाकी राहतं. आणि दुसरं 1,500 जे वायनी एक्सला दिलेले आहेत, वायनी जे एक्सला दिले ते पण बाकी राहतं 1,500. म्हणजे 4 आणि 1.5 किती? 5,500 अमाऊंट पेड बाय वाय. वायनी किती पे केले? 5,500 पे केले आणि एक्सनी किती पे केले? 2,000. ते वजा करायचं
आणि उरलेले 3,500 एक्सला वायला देणं बाकी आहे. एक्सचं देणं 3,500 रुपये वायला बाकी आहे. ही स्टेप लक्षात आली का? खूप महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता नीट लक्ष द्या. 3,500 रुपये आपल्याला याचे बाकी आहेत आणि याचे किती मिळाले आपल्याला? 3,500चे आपल्याला 25% मिळाले. तर आता इथे पुढची जी एंट्री येते 25%ची, %25 आपल्याला मिळाले. $3,500चे 25% 875 मिळाले आणि 75% आपलं नुकसान आहे. 875 मिळाले आणि 2,625 आपलं नुकसान. बिंग आपण इन्सॉल्वंट झालो आणि 25% दिले, म्हणजे 3,500चे 875 दिले. 2625 आपली डेफिशियन्सी आहे. इथे एंट्री काय येणार? आपल्याला मिळायचे किती बाकी? 3,500. त्याचे मिळाले किती? टू कॅश अकाउंट 25% 875 आणि बाकीची उरलेली डेफिशियन्सी आहे 75% 2625. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? इन्सॉल्वन्सीची एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांनी रिप्लाय करा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? ओके, आता हीच एंट्री आपल्याला दुसरा जो आहे त्याच्या बुक्समध्ये आपल्याला त्याची एंट्री करायची आहे. तीच एंट्री उलटी करायची असते तिथे बॅड डेट्समध्ये. तर इकडे 3,500चे 25% आपल्याला मिळणार आणि 3,500चे 75% आपले बॅड डेट्स आहेत. ठीक आहे. तर इकडे 3,500चे 25% 875, त्याचे 75% 2,625, म्हणजे 875, 2,625 आणि 3,500 अशी आपल्याला मिळणार. तर ही एंट्री काय आली? कॅश मिळाली 25%, 3,500चे 25% 875 मिळाली. बॅड डेट्स किती? 75%, 2,625 आणि एक्स गिवर आहे. ठीक आहे. तर ही एंट्री इकडची सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, एंट्री कळली का सगळ्यांना? ओके, तर आजचं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू.